नमस्कार विद्यार्थी मित्रो. मी डॉक्टर मिलिंद कदम एज्युनिट्स कन्सल्टंट या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थी आणि पालकांचं स्वागत करतो. आजचा जो व्हिडिओ आहे तो LLB कोर्सची जी एंट्रन्स एक्झाम आहे महाराष्ट्र स्टेटची त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगण्याकरता हा व्हिडिओ बनवलेला आहे. जे विद्यार्थी वकील बनण्यासाठी इच्छुक आहेत, त्यामध्ये करिअर करायचं आहे, त्यांना LLBला ॲडमिशन घेण्यापूर्वी महाराष्ट्र स्टेटची एंट्रन्स एक्झामिनेशन जी आहे ती द्यावी लागते. तर त्या एक्झामिनेशनमध्ये क्लिअर झाल्यानंतर विद्यार्थी LLBसाठी ॲडमिशन घेऊ शकतो. LLBमध्ये ॲडमिशन घेत असताना LLBमध्ये 2 कोर्स आहेत, ज्याच्यामध्ये 5 इयर्सचा जो कोर्स आहे तो 12वी शाखेतले विद्यार्थी, सायन्स असेल, कॉमर्स असेल किंवा आर्ट्सचे विद्यार्थी LLBची एंट्रन्स एक्झाम दिल्यानंतर 5 वर्षाच्या LLB कोर्ससाठी ॲडमिशन घेऊ शकतात. त्यानंतर 3 वर्षाचा जो कोर्स आहे तो ग्रॅज्युएट स्टुडंटसाठी आहे. फॉर एनी ग्रॅज्युएट स्टुडंट LLBची एंट्रन्स एक्झाम दिल्यानंतर 3 इयर्सच्या ज्या LLBच्या ग्रॅज्युएशन कोर्ससाठी अप्लाय करू शकतो. आता राहिला प्रश्न जो आहे तो LLBच्या एंट्रन्स एक्झामचा. LLBची जी एंट्रन्स एक्झाम आहे ती महाराष्ट्र शासनामार्फत, महाराष्ट्र शासनाचं जे MST CET सेल आहे त्यामार्फत कंडक्ट केली जाते. CET सेलमार्फत ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम ज्या होतात त्यासाठी विद्यार्थ्याला ऑनलाईन ॲडमिशन फॉर्म जो आहे, काउन्सिलिंगचा फॉर्म भरावा लागतो. काउन्सिलिंग फॉर्म भरत असताना स्टुडंटला अपार ID बंधनकारक आहे, तसेच त्याचे जे बेसिक डॉक्युमेंट आहेत, ग्रॅज्युएट स्टुडंट असेल तर ग्रॅज्युएशनपर्यंतचे जे पूर्ण डिटेल्स, एज्युकेशनल डिटेल्स लागतात त्याला. त्यानंतर बेसिक डिटेल वगैरे, 12च्या स्टुडंटसाठी 12पर्यंतचे डिटेल्स वगैरे लागतात. आणि या वर्षीचे 2026-27चे जे ॲडमिशन आहेत LLBचे, त्याच्यासाठी असणारे जे फॉर्म आहेत ते ऑलरेडी रिलीज झालेले आहेत. काही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत, काही अजून प्रतीक्षेमध्ये आहेत. तर याची जी लास्ट डेट आहे ती साधारणतः 14 फेब्रुवारी ही डेट एक्सटेंड झालेली आहे. तर अद्याप देखील स्टुडंट CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करून जो याचा फॉर्म आहे, एंट्रन्सचा जो फॉर्म आहे तो भरू शकतात. त्यानुसार सेकंड मुद्दा, जे ओपन कॅटेगरीचे स्टुडंट आहेत त्यांनी त्यांचे डॉक्युमेंट, डोमिसाईल वगैरे असेल, कास्टवाले जे स्टुडंट आहेत ते SC ST NT OBC, त्यांनी त्यांचे कास्ट रिलेटेड जे डॉक्युमेंट लागतात, कास्ट सर्टिफिकेट आहे, कास्ट व्हॅलिडिटी आहे, नॉन क्रिमिलियर जर तुम्हाला तिथे लागत असेल तर ते देखील अवेलेबल करायचं आहे. इन्कम सर्टिफिकेट लागेल SC-BCच्या कॅटेगरीना वगैरे, EBCच्या सॉरी, तर ते देखील तुम्हाला जर का आवश्यक असेल तर ते उपलब्ध ठेवा, जेणेकरून पुढच्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये काही अडचण नको यायला. त्यानंतर किमान मार्किंगचा जो क्रायटेरिया आहे, तर ओपन कॅटेगरीसाठी जे मिनिमम मार्क्स जे आहेत ते 45% असणे आवश्यक आहे. त्यानंतर OBC, VJ, NT असेल, NT कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी 42% आणि SC STच्या कॅटेगरीसाठी आहे ते 40% तेवढे मिनिमम मार्क्स असणे आवश्यक आहे. 12वी ॲपियर असणारे स्टुडंट देखील एंट्रन्स एक्झामसाठी अप्लाय करू शकतात. त्यानंतर अर्ज प्रक्रियेमध्ये जसं की मी सांगितलं की CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला जाऊन तुम्हाला तिथे मेल ID रजिस्टर करायचा आहे. अपार ID तुम्हाला क्रिएट करायचा आहे. केला नसेल तर तो डिजिलॉकरच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला अपार ID जनरेट करायचा आहे. CET सेलची वेबसाईट जी आहे ते ऑटोमॅटिकली फेच करून घेतं अपार IDचा जो डेटा आहे डिजिलॉकरमधून. त्यानंतर तुमचे जे बेसिक डिटेल वगैरे आहेत, तुमचं नेम, बर्थ डेट, कास्ट क्रायटेरिया असेल, डोमिसाईल डिटेल, हे पूर्ण फिलअप करायचं आहे. रजिस्ट्रेशन वेळी तुम्हाला तिथे स्कॅन फोटो आणि स्कॅन सिग्नेचर देखील अपलोड करायचं आहे. ज्यांचे आधार कार्ड अपडेट नाही आहेत त्यांनी आधार कार्ड देखील अपडेट करून द्या. अपडेटेड आधार कार्ड असणं मॅन्डेटरी आहे. एक्झामला जाताना ते तुम्हाला कॅरी करायचं आहे. जो ID प्रूफ तुम्ही तिथे अपलोड केलेला आहे तो तुम्हाला एक्झाम डेट दिवशी घेऊन जायचा आहे. त्यानंतर ही जी एंट्रन्स एक्झाम आहे, तर ही एंट्रन्स एक्झाममध्ये तुम्हाला क्वेश्चन कशा प्रकारचे असणार आहेत.
अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला लीगल ॲप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग या रिलेटेड क्वेश्चन असणार आहेत. जनरल नॉलेज आहे, करंट अफेअर्स जे आहेत चाललेले त्याविषयी क्वेश्चन असणार आहे. लॉजिकल रिझनिंगसाठी एक पार्ट दिलेला आहे आणि इंग्लिश ग्रामर या रिलेटेड तुम्हाला जेवढे क्वेश्चन आहेत त्याच्याविषयी तुम्हाला स्टडी करायचा आहे आणि तो पार्ट हा एक्झाममध्ये असणार आहे. ही जी एक्झाम आहे ती टोटली MCQ बेस एक्झाम असणार आहे. ऑनलाईन एक्झाम असते ही आणि याच्यामध्ये जर पाहिलं तर ऑनलाईन एक्झाममध्ये 2 तासाचा कालावधी आहे. निगेटिव्ह मार्किंग याला नाही आहे आणि ही एंट्रन्स एक्झामची प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर मग काउन्सिलिंगची प्रोसेस स्टार्ट होते. काउन्सिलिंगची प्रोसेस स्टार्ट होण्याआधीच तुम्हाला तुमचे पूर्ण डॉक्युमेंट वगैरे सगळे रेडी ठेवायचे आहेत आणि LLBसाठी लागणारी जी एंट्रन्स एक्झाम आहे ती 5 इयर्ससाठी जे स्टुडंट आहेत त्यांना वेगळी डेट आहे. 3 इयर्सचे जे स्टुडंट आहेत त्यांना वेगळी डेट आहे. दोघांच्या वेगवेगळ्या डेटला एक्झाम असणार आहेत. एकच अटेम्प्ट स्टुडंट घेऊ शकतात. याच्यामध्ये CET सेल किंवा JEE सारखं इंजिनिअरिंग किंवा JEE सारखं डबल अटेम्प्ट नाही आहे. सिंगल अटेम्प्टची ही एक्झाम आहे. जे विद्यार्थी महाराष्ट्र शासनाचे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, तिथे ॲडमिशन घेण्यासाठी इच्छुक आहेत त्यांना महाराष्ट्र शासनाची MST CETची LLBची एंट्रन्स देणं बंधनकारक आहे. विदाऊट एंट्रन्स ते कॅप राऊंडमध्ये किंवा ॲडमिशन प्रोसेसमध्ये सहभाग घेऊ शकत नाहीत. ह्या झाल्या काही महत्त्वाच्या ठराविक सूचना संदर्भातील LLBची जे ॲडमिशन प्रोसेस आहे त्याला लागणारे जे एंट्रन्स एक्झाम आहे, डॉक्युमेंट आणि एक्झामचे पॅटर्न कशा प्रकारे असणार आहे. LLBच्या संदर्भातले जे पुढचे जे आहेत की कॉलेज ऑप्शन्स कुठले आहेत, ॲडमिशन प्रोसेस कशा प्रकारे असते, CET एंट्रन्स व्यतिरिक्त काही डीम युनिव्हर्सिटी आहेत तिथे देखील तुम्हाला ॲडमिशन घेऊ शकता. त्यांची वेगळी एंट्रन्स असते. त्या संदर्भातले ॲडमिशन प्रोसेस, ॲडमिशन रिलेटेड क्वेरीज, फॉर्म कसा भरावा, ॲडमिशन प्रोसेस कशी कंप्लीट करावी आणि चांगल्यात चांगलं कॉलेज कसं मिळावं या संदर्भातली जर अधिक माहिती हवी असेल तर विद्यार्थी पालक आपल्या ऑफिसला व्हिजिट करू शकतात. व्हिडिओच्या लिंकमध्ये आपल्या ऑफिसचे ॲड्रेसेस, कॉन्टॅक्ट डिटेल्स याची पूर्ण माहिती दिलेली आहे. ती तुम्ही पाहू शकता आणि व्हिजिट करू शकता. तसेच येणारे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे नवनवीन अपडेट देतच राहीन. ते पाहत राहण्यासाठी आपल्या या एज्युनिट्स कन्सल्टंट या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा.